आणि आता बातमी भोंदू खरातची। भोंदू खरातनं शक्तीपीठ महामार्गाच्या रूटवर सुद्धा जमीन खरेदी केली आहे। तर ही जमीन खरातनं 2,40,00,000 विकत घेतल्याची माहिती आहे। खरात आणि त्याच्या सीएनं एकाच ठिकाणी जमीन खरेदी केली। उत्तर सोलापुरातील कळमन या गावामध्ये खरातनं ही जमीन खरेदी केली आहे। त्याची कागदपत्र सुद्धा समोर आली आहे। भोंदू खरातनं शक्तीपीठ महामार्ग ज्या भागातून जाणार तिथे जमीन खरेदी केली। उत्तर सोलापूर तालुक्यात खरातनं 2,40,00,000ची जमीन खरेदी केली। 2024 मध्ये खरातनं 11 एकर जमीन खरेदी केल्याचं खरेदी खत आहे। खरातचा सीए ललित पोफळेनंही एकाच ठिकाणी जमीन खरेदी केली। खरातच्या सीएनं जवळपास 19 एकर जमीन खरेदी केल्याची माहिती। ललित पोफळेच्या पत्नीच्या नावावर 4,12,00,000 इतक्या किमतीची जमीन आहे। खरात आणि त्याच्या सीएनं मिळून एकूण 7 कोटींची जमीन खरेदी केल्याची माहिती। मुलीच्या लग्नासाठी मी ही जमीन विकली। पण जमीन विकताना मी बोली केली होती की माझ्या पैसे समजा मी धंदा करतोय और काय करतोय, पैसे आले तर मला जमीन परत द्यावं लागेल, होय म्हणली ती। आणि जमीन खरेदी झाल्यावर 1-1.5 वर्षानं रोड झाला इकडे आणि आमची जमीन 2.25 कोटी रुपयाला विकली 50 लाखाला घेऊन। आमची काय अपेक्षा नाही, फक्त आमची जमीन आम्हाला